वर्गाच्या बाहेरून शिकायला लागला. खिडकी उघडी असायची आणि त्याच्यातनं भीमराव आंबेडकरांनी बघायचं आणि शिक्षण घ्यायचं आणि ते शिकायचं, वहीवरती टिपायचं आणि त्याचा अभ्यास करायचा. आणि तेच बाबासाहेब आंबेडकर शिकत राहिले. पाणी जर प्यायचं असलं ना माय, पाणी पिण्यासाठी सुद्धा त्या मडक्याजवळ जायचं. शाळेच्या शिपायाची वाट बघायची, शिपाई येईल आणि मग आपण खाली वंजळी करायची. त्या शिपायानं नळ चालू करायचा आणि त्या वंजळीनं आपण पाणी प्यावं. इतक्या विपरीत परिस्थितीत बाबासाहेब आंबेडकर वाढले. अरे तुम्ही खूप समाधानी आहात, तुम्ही खूप सुखी आहात आणि तुम्ही भाग्यशाली आहात. तुमच्या कुळात बाबासाहेबांचा जन्म झाला आणि तुमची हजारो वर्षाची गुलामी नेस्तनाबूत करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. खरंच तुम्ही भाग्यवान आहात. बाहेर बसायचे आणि बाबासाहेब आंबेडकर जो अभ्यास असायचा तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचे. तो अभ्यास करायचे आणि पाणी प्यायला मात्र छळल्या जायचं. बोर्डला सुद्धा फळाला सुद्धा हात लावू दिला जायचा नाही. मग बाबासाहेब वर्गात सुद्धा जात नसत, बाहेरच बसत असत. पण गुरुजींनी एकदा शाळेमध्ये शिकत असताना मुलांना प्रश्न विचारला, अरे मुलांना, तुम्हाला दिसते पण तुम्हाला पाहता येते पण घेता येत नाही. तुम्हाला पाहता येते पण तिला स्पर्श करता येत नाही. अशी कुठली वस्तू आहे लेकरांनो? मला त्याचं उत्तर द्या. वर्गातली सगळी लेकरं वेगवेगळी उत्तरं देत होती. कुणी सांगत होतं, सर आम्हाला सूर्य दिसतो पण त्याला स्पर्श आम्हाला करता येत नाही. सर सूर्य आम्हाला दिसतो, चंद्र आम्हाला दिसतात, तारे आम्हाला दिसतात, आभाळ आम्हाला दिसतो पण त्याला आम्हाला स्पर्श करता येत नाही. तेवढ्या पोरांच्या गर्दीमध्ये वर्गाच्या बाहेर शिकणाऱ्या भिवा नावाच्या पोराचा हात सुद्धा वर होता. गुरुजी मला सुद्धा उत्तर येतंय. गुरुजी मी उत्तर देऊ का? आणि गुरुजींना आश्चर्य वाटलं. वर्गाच्या बाहेर शिकणाऱ्या भिवाला उत्तर देता येतंय आणि गुरुजींनी सांगितलं, भिवा काय उत्तर देता येतंय सांग. भिवा माझा प्रश्न आहे, अरे इथली कुठली अशी वस्तू आहे जी दिसते पण तिला स्पर्श करता येत नाही? असं काय आहे भिवा, मला सांग. अरे चौथ्या वर्गात शिकणाऱ्या भीमराव आंबेडकरांनी सांगितलं, सर सर मला हा पाण्याचा माठ रोज दिसतो सर पण मला त्याला स्पर्श करता येत नाही सर. सर मला या शाळेतला फळा रोज दिसतो सर पण मला त्याला स्पर्श करता येत नाही सर. मला वाटतं या गोष्टी आहेत. अरे बाबासाहेबांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी वयाच्या 8व्या वर्षी सनसनीत चपराक म्हणून गुरुजींच्या छाताडावर मारलेल्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे तुम्ही आमचं समाधानाचं चिन्ह आहे.